भाजपकडून पुणे महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात येत आहेत। आजपासून पुढील 3 दिवस या मुलाखती सुरू असतील। मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष आणि तरुण इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। त्या सगळ्यांची मतं जाणून घेत आम्ही पक्षाकडे अहवाल देणार आहोत, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष धीरज धाटे यांनी दिली आहे। भाजपाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि आज पक्षीय कार्यालयामध्ये इच्छुकांच्या ज्या आहेत त्या मुलाखती घेतल्या जात आहेत। जवळपास 2500 अर्ज जे आहेत ते 165 जागेसाठी भाजपाकडे आलेले होते आणि या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती जे आहेत ते पक्ष कार्यालयामध्ये आज घेण्यात येत आहेत। पक्षांची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते गणेश बिडकर जे आहेत ते गणेश बिडकर, त्याचबरोबर श्रीनाथ भीमाले यांच्याकडून या सगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या घेण्यात येत आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला जे आहे ते विचारपूस करण्यात येते आणि त्याचबरोबर त्याच्या कार्याचा लेखाजोखा सुद्धा मांडण्यात येतोय। खरं तर सत्ताधारी भाजपाकडे सर्वाधिक 2500 अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि त्याचीच ही सगळी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। शहराध्यक्ष आहेत आपल्यासोबत। शहराध्यक्ष, सकाळपासून गर्दी आहे, प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत, कसा मार्ग काढणार आहे? प्रत्येकाच्या मनात धाकधूक दिसते। नाही, आज आम्ही पुढच्या 3-4 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतोय। 3-4 ठिकाणी आम्ही कंपार्ट केलेत आणि प्रत्येकाचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतो। त्याचं त्या प्रभागाच्या संदर्भातलं जे म्हणणं आहे किंवा तो तिथं कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो असा प्रत्येक इच्छुक उमेदवार आमच्यापाशी म्हणणं मांडतोय। प्रत्येकाला आम्ही वेळ देतोय आणि पुढचे 3-4 दिवस हा मुलाखतीचा कार्यक्रम चालेल। त्याच्यानंतर ही नावं आम्ही प्रदेश भारतीय जनता पार्टीकडे पाठवू। एकतर निवडून येण्याची क्षमता, त्या भागातलं सामाजिक राजकीय समीकरण, प्रत्येक भागामधल्या काही प्रश्न असतील त्याच्यावरती त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, काही सोल्युशन्स असतील, हा सगळा विचार करून आम्ही उमेदवारीच्या निकषाकडे जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।